नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मी आळंदीमधील भाई आहे असे म्हणून हवेत कोयता फिरवून दहशत पसरवणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाने अटक केली आहे। ही कारवाई खेड तालुक्यातील केळगाव या ठिकाणी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। विनोद संभाजी भिसे वय वर्ष 28 राहणार हनुमानवाडी केळगाव असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे। याबाबत पोलीस शिपाई सागर बाळासाहेब जैनक वय वर्ष 32 यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी आरोपीवर महाराष्ट्र पोलीस कायदा आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे। युनिट 3चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलेला गुन्हेगार विनोद भिसे याच्याकडे धारदार शस्त्र असून तो केळगाव या ठिकाणी आला आहे। तसेच हातातील कोयता हवेत फिरवून मी आळंदीमधील भाई आहे असे म्हणून लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे। माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतला। त्याच्याकडे चौकशी केली असता तो विनापरवानगी शहरात आल्याचे निष्पन्न झाले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे। आगामी लोकसभा निवडणूक भयमुक्त आणि निपक्षपाती पार पडाव्यात यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे। चिंचवड शहरातील 9 सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यामधील 44 आरोपींवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। पोलीस आयुक्तांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल पवार टोळीवर मोक्का कारवाई केली आहे। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आयपीसी 302, 364, 201, 120 ब, 212 आणि 34 या गुन्ह्यातील आरोपी आणि टोळी प्रमुख राहुल संजय पवार राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड, अमर नामदेव शिंदे वय वर्ष 28 मुक्काम पोस्ट कासार आंबोली तालुका मुळशी, नितीन पोपट तांबे वय वर्ष 34 राहणार देहुगाव रोड मोशे, अभिजित उर्फ अभि चिंतामणी मराठे राहणार जयभवानी नगर कोथरूड, आसिफ उर्फ आशू हैदर हापशी राहणार कासारवाडी पुणे यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। आरोपींवर 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत। टोळी प्रमुख आणि त्याच्या साथीदारांनी महाळुंगे एमआयडीसी चाकण, एमआयडीसी भोसरी, सांगवी पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून आणि खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत। प्रत्येक गुन्हा करताना टोळी प्रमुख राहुल पवार यांनी वैयक्तिक आणि टोळीचे वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी तसेच दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत। महाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता। या अर्जाची छाननी करून अप्पर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली। कंपनीच्या मेलचा वापर करून कंपनीच्या नावे माल खरेदी करून 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही फसवणूक 10 जानेवारी 2024 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत एसीई इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड खालुंब्रे या ठिकाणी घडली आहे। या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे या ठिकाणी कंपनीचे संचालक अनंत सतविंदर सिंग कालरा वय वर्ष 40 यांनी फिर्याद दिली आहे। यावरून निलेश तुकाराम नेवसे वय वर्ष 42 राहणार शिरोर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जुन्नर व आंबेगाव तालुक्यात डिझेल चोरणाऱ्या टोळीस आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केले। त्यांच्याकडून 17,52,411 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी कुणाल रोहिदास बोंबळे, ओमकार काळूराम देवकर, राहुल संजय हिंगे सर्वजण राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी राजगुरुनगर तालुका खेड या ठिकाणी येऊन संशयित आरोपींचा शोध घेतला। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा या ठिकाणी डिझेल संदर्भाने गुन्हा केला असल्याची कबुली दिली। त्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 575 लिटर डिझेल जप्त करण्यात आले। खेड तालुक्यातील चिखलगाव येथे भरधाव वेगात निघालेल्या दुचाकी स्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे। शंकर दत्तू मुके वय 58 राहणार चिखलगाव तालुका खेड असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वार इस्माचे नाव आहे। खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। कनेरसर तालुका खेड येथील जालिंदर नगर परिसरात गेली 2 महिन्यात अनेकदा नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले आहे। रामदास धर्माजी झोडगे यांचा कुत्रा व लहान वासरू यांचा फडशा बिबट्याने पाडलाय। काल रात्रीही रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिले। येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी वन विभागाकडे केली आहे। चाकण जवळील सावरदरी भागात देखील बिबट्याचे दर्शन होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पुणे लाईव्हला कळवले आहे। एकीकडे जनता अतिउष्णता आणि उकाड्यामुळे हैराण झाली आहे, तर दुसरीकडे गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे।
अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटामध्ये आलाय। खेड तालुक्यात मंगळवारी 16 एप्रिल 2024 रोजी मंगळवारी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास चाकण आणि परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला। त्यानंतर संपूर्ण चाकण परिसरातील वीज पुरवठा रात्रभर खंडित झाला होता। वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराने चाकणकर रात्रभर उकाड्याने हैराण झाले। चाकणमध्ये नव्याने आलेले वायरमन तात्काळ येथून हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। रात्रभर संपूर्ण चाकण शहर अंधारात आणि उकाड्यात असताना वीज वितरण झोपा काढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। चाकणमध्ये नव्याने आलेले लाईनमन मंडळींना वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सोडून अन्य सर्व मालिद्याच्या कामात रस असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। दरम्यान सोमवार आणि मंगळवार नंतर बुधवारी 17 एप्रिल रोजी देखील खेड तालुक्यात दुपारपासून आकाशात ढग दाटून आले। अनेक ठिकाणी दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। चाकणजवळील आळंदी फाटा, वडगाव पाटोळे, आळंदी परिसरातील गोलेगाव, पिंपळगाव, सोळू, मरकळ गावांमध्ये अवकाळी पावसाने बुधवारी दैना केली। अवकाळीची शक्यता पुढील काही दिवस कायम राहणार आहे। खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथील प्रगतिशील शेतकरी गोविंद सदाशिव दुधवडे वयवर्ष 59 यांचे बुधवारी 17 एप्रिल 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्यावर वडगाव पाटोळे येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। सामाजिक कार्यकर्ते अजय दुधवडे यांचे ते वडील तर माजी मुख्याध्यापक हिरामन दुधवडे यांचे ते बंधू आणि खेड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश दुधवडे यांचे ते चुलते होते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 17 एप्रिल रोजी कांद्याची 9500 पिशवी आवक होऊन कांद्याला 1000 ते 1500 रुपये दर मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि खेड तालुक्यातील महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव यांच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना महागद्दार असे संबोधले होते व शरद पवार यांच्यावर देखील कांदा व दूध यावरून टीका केली। याबाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काय प्रत्युत्तर दिले पाहूयात। मला पत्रकारांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की का आज काहीतरी खेडचे माननीय आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार। मला खरंच आश्चर्य वाटलं, याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं। त्यांच्या वयाचा मान ठेवून, त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवणं ना, हे जे भारतीय जनता पक्षाने केले त्याला गद्दारी म्हणतात। दरवर्षी 2 कोटी रोजगार देतो असं सांगून 83% सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना, त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना त्याला गद्दारी म्हणतात। दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडतो, याला जनतेशी गद्दारी म्हणतात। पेट्रोल जेव्हा 100च्या पार जातं, गॅस जेव्हा 1000च्या पार जातो, तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली याला गद्दारी म्हणतात। आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची, याला महागद्दारी म्हणतात। एवढी गोष्ट लक्षात ठेवा। कारण जेव्हा बोललं जातं नटसम्राट म्हणून, त्या राजूभाई बाळासाहेब जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचा कायम दाखला दिला जातो आणि जेव्हा आदरणीय मोहिते पाटील बोलतात तेव्हा नकळत का माहीत नाही माझ्या डोळ्यासमोरून कायम एक प्रसंग तरळून जातो। छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा त्या अंतराळात विलीन झाले आणि त्यानंतर कारभाऱ्यांनी कट कारस्थान रचलं होतं, राजाराम राजांना गादीवर बसवायचं ठरवलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की हंबीरराव मोहित्यांचे सख्खे भाचे असले तर हंबीरराव मोहिते आपलीच साथ देतील, म्हणून सगळे कारभारी हे छत्रपती संभाजी महाराज, तोपर्यंत संभाजी महाराज छत्रपती झाले होते, शंभूराजे पन्हाळगडावर होते, हे पन्हाळगडावर शंभूराजांना कैद करायला गेले होते। शंभूराजांना कैद करायला जात असताना त्यांना वाटलं की हंबीरराव मोहिते, सरसेनापती हंबीरराव मोहिते
ही आपली साथ देतील, कटाची साथ देतील, असत्याची साथ देतील, कारभाऱ्यांची साथ देतील आणि म्हणून त्यांना फितवण्यासाठी गेले. पण सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी सांगितलं, हे मोहित्यांचं इमान आहे, माझा राजा राखायला ह्यो हंबीर खंबीर आहे. हा प्रसंग तरळून जातो आणि नंतर खेद वाटतो. हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा जर असा आरोप कुणाला करावा लागत असेल तर मला अजूनही असं वाटतं की हा आरोप करण्यामागे नक्कीच काहीतरी कंपल्शन त्यांचं असेल. आणि जर हे कंपल्शन नसेल तर केवळ कुठल्या तरी इन्व्हर्टेड कॉमास कारवाईपासून वाचण्यासाठी असा महागद्दारीचा जप करत अशी लाचारी अशा वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, ही माझी सामान्य कार्यकर्त्याची एक भावना आहे. खेड तालुक्यात आज बुधवारी 17 एप्रिल 2024 रोजी श्री रामनवमी उत्साह साजरी करण्यात आली. संपूर्ण खेड तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चाकणमधील श्रीरामनगर येथे आज रामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हरिभक्त पारायण श्री विलास महाराज वाघ यांचे कीर्तन झाले. त्यानंतर राम जन्म सोहळा संपन्न झाला व श्रीरामनगरमधील महिलांनी पाळणा गीत गायले. राजगुरुनगरमध्ये रामनवमी जल्लोषा साजरी करण्यात आली. संपूर्ण खेड तालुक्यात चाकणमधील श्रीरामनवमी निमित्त काढण्यात आलेली भव्य दिव्य मिरवणूक लक्षवेधी ठरली. या मिरवणुकीला तोबा गर्दी झाली होती. चाकण पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. चाकणमधील श्री रामनवमी उत्सवाला कसा प्रचंड प्रतिसाद मिळाला पाहूया. श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उट्टीतून श्रीचे राजबिंडे रूप, शिंदेशाही पगडी या अवतारातील वैभवी रूप अभिजित धोंडफळे आणि सहकार्याने आळंदी मंदिरात परिश्रमपूर्वक साकारले. श्रीचे लक्षवेधी रूप पाहण्यासह व श्रींचे दर्शनास भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली. आळंदी परिसरात श्री राम जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. आळंदी पंढरपूर पालखी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित काम पुढील 2 महिन्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे. आळंदीतील विश्वस्त पदाधिकारी आणि मानकरी यांनी संयुक्तपणे आळंदी पंढरपूर पालखी मार्गावर रात्रीच्या मुक्कामांचे तळ, दुपारचे विसाव्याचे ठिकाण आणि पालखी महामार्गाची पाहणी केली. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वतीने बँकेतील कर्मचारी यांच्यामध्ये त्रैवार्षिक सेवक वेतन करार होऊन करारानुसार बँकेच्या कर्मचाऱ्यांना श्रेणीनिहाय 8% ते 13% अशी भरघोस वेतनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेला त्रैवार्षिक 3,37,00,000 बोजा पडणार आहे.
राजगुरुनगर सहकारी बँक आणि बँक कर्मचारी संघ यांच्यात दिनांक 17 एप्रिल रोजी सेवक वेतनवाढ करार राजगुरुनगर येथील बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात झाला। या करारावर बँक सेवक समितीच्या वतीने बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, सर्व संचालक आणि अधिकाऱ्यांनी सह्या केल्या। आज जो करार झालेला आहे त्या निमित्ताने सर्व सेवकांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर 22 जून 2023 रोजी मी अध्यक्षपदी व अविनाशी कान्याने उपाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला। त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं की संस्थेला एका विशिष्ट उंचीवर न्यायचं। त्या दृष्टीने आम्ही सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहिले। आमचं संघावर प्रेम आहे, आम्ही त्यावेळी हट्ट धरतो की संघाने करार आवडणार। हा सेवक करार होतोय देसाई साहेब, बँक कर्मचारी संघावर आम्ही फार पूर्वीपासून प्रेम करतो। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।